ताज्या बातम्यांसाठी NTV न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर देशाच्या राजकारणात बदल घडवणारे, शेतकऱ्यांचा जाणता राजा अशी ओळख असलेले माजी कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज वयाची 80 वर्ष पूर्ण केली आहे। तर पाहुयात याच निमित्त अष्टपैलू खंबीर प्रभावशाली व्यक्तिमत्वाविषयी अर्थात शरद पवार यांच्याविषयी घेतलेला हा आढावा। प्रभावी नेतृत्व, कार्यकर्त्यांचे आवडते नेते, दूरदृष्टी असणारा राजकारणी आणि भारताच्या राजकारणाला दिशा देणारे पक्षप्रमुख अशी ज्यांची ओळख आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार। आपल्या खंबीर आणि प्रभावीशाली नेतृत्वाने त्यांनी देशाला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळवून दिली। महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील उद्योग क्षेत्राला घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे। त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे, त्यासाठी आखलेल्या धोरणांमुळे आणि कार्यप्रणालीमुळे आज उद्योग विश्वात प्रगती होत आहे। शरद पवार यांचं नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर फक्त राजकारण येतं, पण या पलीकडेही त्यांचे सर्व क्षेत्रातील कार्य आणि त्यात त्यांनी दिलेलं योगदान नेहमीच महत्त्वपूर्ण ठरत गेलं। अगदी जुनी पिढी असो वा आत्ताची नवीन पिढी, त्यांच्या कार्याची आणि नेतृत्वाबद्दल सर्वसामान्यांना भुरळ राहिली आहे। तसेच त्यांचे अनेक दिग्गजांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध आणि त्यातून देशाच्या विकासाला चालना मिळाली आहे। असे हे प्रभावी व्यक्तिमत्व असलेले शरद पवार, त्यांचे प्रभावशाली नेतृत्व याच्या जोरावर गेल्या 50 वर्षांपासून राज्यासह देशाचं राजकारण बदलत आहे। पवार यांचे सर्वच क्षेत्रातील कार्य हे प्रत्येकासाठी प्रेरक आहे। कला, सांस्कृतिक, कृषी, उद्योग, सामाजिक, विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी केलेलं भरीव कार्य आणि योगदान नवीन पिढीला प्रेरणादायी आणि प्रोत्साहित करणारं आहे। कारण राजकारणासह सगळ्याच क्षेत्रांना त्यांनी दिलेलं बळ हे प्रत्येकाला बळकटी देऊन जातं। तसेच त्यांनी शिक्षण क्षेत्रातही आपला ठसा उमटवलाय। महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शरद पवार यांनी विविध स्तरावरून आणि स्थानावरून पुरोगामी तसेच प्रगतिशील नेतृत्व केले। राजकारण, समाजकारण, शिक्षण, उद्योगधंदे, कामगार आणि युवक चळवळ या क्षेत्रातही त्यांनी मोलाचं योगदान दिले। शरद पवार साहेब हे 50हून अधिक वर्षांपासून सक्रिय राजकारणातील यशस्वी कारकिर्दीच्या अनुभवाच्या जोरावर सर्वांसाठी एक आधारवड ठरलेत। आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे। तर शरद पवार यांचं शेतीविषयक ज्ञान हे सर्वश्रुत आहे। भारतीय कृषी मंत्री म्हणून 10 वर्ष त्यांनी कार्य केलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना राज्याच्या दुष्काळी भागाचा त्यांनी कायापालट केला। दुष्काळी प्रदेशात फळावळांची मोठ्या प्रमाणावर लागवड त्यांच्याच प्रयत्नातून झाली। त्यामुळेच शरद पवार यांचं वर्णन करताना त्यांच्या शेतीविषयक ज्ञानाचा आणि कामगिरीचा उल्लेख हा प्रामुख्याने होतो। गेली 50हून अधिक वर्ष शरद पवार सातत्यानं विधिमंडळ आणि संसदेत काम करतायत। मंत्री, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अशी विविध पदे त्यांनी भूषवली आणि ती कौशल्यानं सांभाळली। प्रशासनावर त्यांची चांगलीच पकड होती। आज ते वयाची 80 वर्ष पूर्ण करतायत आणि या वयातही तरुणांच्या तडफेनं ते सक्रिय आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात तर त्यांनी आपली चांगली छाप बनवली आहे। भारतीय राजकारणातही त्यांनी आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलंय। शरद पवार साहेबांचं वय 80 वर्ष असलं तरी त्यांच्यातील कामाप्रतीची आत्मीयता, सातत्यानं नाविन्याचा शोध घेण्याची तळमळ कार्यकर्त्यांना ऊर्जा देऊन जाते। वयाच्या या टप्प्यावरही पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे त्यांचं काम हे अविरतपणे सुरूच आहे। 50 वर्षापेक्षा अधिक काळापासून देशाचं राजकारण जवळून पाहणारे आणि अनुभवणारे एकमेव नेते म्हणजे शरद पवार साहेब।
पवार साहेबांचं राजकारण हे सर्व धर्म समभाव आणि सर्व समावेशक असंच आहे. त्यामुळे युवकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत साहेबांबद्दल आदराचं स्थान आहे. प्रत्येक विषयाचं सखोल ज्ञान घेणं, नवनवीन गोष्टी आत्मसात करताना त्या जाणून घेण्याची साहेबांची कला वाखण्याजोगी आहे. गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ समाजकारणात वावरताना साहेबांनी ग्रामपंचायत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच देशाचे संरक्षण व कृषी मंत्री असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. वयाच्या 80व्या वर्षी देखील साहेबांचा उत्साह आणि कामाप्रती झोकून देण्याची तळमळ पाहता एखाद्या तरुणाला लाजवेल असं त्यांचं कार्य आहे. शरद पवार साहेब यांचं वक्तृत्व आणि व्यक्तिमत्व हे कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेच्या मनाला भुरळ घालणारं आहे. जनसामान्यांची मनं जिंकण्याचं त्यांचं कौशल्य महाराष्ट्राने विधानसभा निवडणुकीदरम्यान अनुभवलंय. राज्यात भाजपची लाट असताना आपल्या पक्षातील अनेक विश्वासू नेते पक्ष सोडून गेल्यानं राष्ट्रवादीची वाताहत सुरू झाली होती. मात्र अशा वेळी न डगमगता शरद पवार यांनी मोठ्या आत्मविश्वासानं राजकीय व्यूहरचना आखल्या आणि वयाच्या 80व्या वर्षीही पायाला भिंगरी बांधत राज्यात प्रचार सभा घेतल्या. याच वेळी आपल्या अभ्यासू भाषणातून त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि समाजातील सर्व घटकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घालून हवा तयार केली. राज्यात शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच महाविकास आघाडीचं सरकार यशस्वीपणे सध्या वाटचाल करत आहे. सदैव मदतीसाठी धावणारे अशी ख्याती असलेले शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाने आणि कर्तृत्वाने सर्वांमध्येच एक नव चैतन्य निर्माण झालंय. उत्साही तरुण वर्ग या 80 वर्षाच्या लोकनेत्याकडे आकर्षित झालाय. शरद पवार साहेब यांच्यावर त्यांच्या कारकिर्दीत अनेकदा टीका झाली आहे. राजकारणात वावरायचं तर टीका सहन करावीच लागते असं म्हणत शरद पवार यांनी अनेक घाव सोसले आणि त्यांनी त्यातून त्यांचं नेतृत्व भक्कमपणे उभं केलं. शरद पवार म्हणजे बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्व. शेती उद्योगासह अनेक प्रश्नांची त्यांना सखोल जाण आहे. त्यांच्यासारखे बहुआयामी नेतृत्व महाराष्ट्रात दुसरे कोणीही नाही. वयाच्या 37व्या वर्षी सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या राज्यकारभाराची सूत्र ज्यांनी स्वीकारली ते शरद पवार साहेब. 4 वेळा कठीण प्रसंगी महाराष्ट्राचा कारभार सांभाळण्यासाठी पदारूढ झाले. दरम्यान मुंबई पावसाळी अधिवेशन काळात कोणालाच विधिमंडळात मंत्री म्हणून पूर्वीचा अनुभव नसलेले वेगवेगळ्या पक्षांचे 4-5 सहकारी घेऊन पहिला 1 आठवडा सर्व प्रश्नांची उत्तरं शरद पवार साहेब यांनी एकट्याने समर्थपणे दिली. महाराष्ट्रासह देशावर कोणतीही आपत्ती येवो, कोणतंही संकट येवो, या संकटाला खंबीरपणे सामोरे जाणारे तरुण योद्धा म्हणजेच शरद पवार. शरद पवार साहेब यांच्याविषयी बोलावं तितकं ते कमीच आहे. शरद पवार साहेब यांचं कर्तृत्व हे तरुणांनी आदर्श घ्यावा असंच आहे. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला. माजी कृषी मंत्री शरद पवार हे नेहमीच शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी खंबीर असतात. शेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न असो वा अतिवृष्टी, दुष्काळानं बाधित शेतकऱ्यांच्या समस्या शरद पवार यांनी अगदी नम्रपणे सोडवल्यात आणि आजही अशा निरनिराळ्या समस्यातून ते मार्ग काढण्यासाठी अग्रेसर असतात. तसेच विधानसभा निवडणुकीवेळी भर पावसात जाहीर सभा घेण्याची जिद्द त्यांनी दाखवली. नंतर पक्षातून बाहेर पडलेल्या पुतण्याला परत मागे आणून त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापून दाखवलं. सरकारचे ते मार्गदर्शक झाले आणि 80 वर्ष झालेले शरद पवार हे आजही दिवसभर कामातच असतात. हा त्यांचा आदर्श तरुणांनी घ्यावा असाच आहे. अशा या बहुआयामी अष्टपैलू नेतृत्वास, कर्तृत्वास आणि व्यक्तिमत्वास अभिष्ट चिंतनाच्या NTV न्यूज मराठी परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा.